हमारे पेट पानी का सवाल हुआ है। आज आमच्या पोटा पाणीवर प्रश्न उचललेत। आम्हाला स्मार्ट सिटीच्या नावावर हे लोक आमच्यावर अत्याचार करतायत। आम्हाला उभे राहण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी जागा नाही आहे कल्याण स्टेशन परिसरात, कारण का तिथे 3 स्टँड या लोकांनी बंद केले। बर्थ डेपोच्या समोरचे 3 स्टँड या लोकांनी बंद केलेत। आमचा त्याच्या कामामध्ये काहीच अडथळा नाही। आमचा नुसता एकच प्रश्न आहे, आम्ही व्यवसाय करण्यासाठी कुठे उभा राहायचा। जेव्हा तुमच्याकडे जागा नव्हती तर एवढे बेफाम परमिट कशाला सोडलेत? 15,500 रुपये प्रत्येक परमिटचे घेतलेत। नुसते तुम्हाला 15,500 रुपये घ्यायचे होते म्हणून एवढे परमिट सोडलेत का? आमचा एवढाच प्रश्न आहे। आम्हाला जोपर्यंत जागा देणार नाही, आम्हाला कुठल्याही प्रकारचा राहदारीस अडथळा करायचा नाही। राहदारीस अडथळा करायचा नाही म्हणजे नाही, पण आमच्या पोटावर आला। आता शेतकऱ्यांसारखी आम्हाला पण उपाशी मरायची पाळी आलेली आहे। आपण सगळे जाणतात की कल्याण रेल्वे स्टेशन या ठिकाणी स्मार्ट सिटीचं काम चालू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काही वन वेचे निर्णय घेतलेले आहेत। लोकांच्या जनतेच्या वाहतुकीच्या दृष्टीने वाहतूक सुरळीत आम्ही जो नियम राबवल्यापासून वाहतूक सुरळीत चालू आहे, परंतु काही जे अनऑथराइज स्टँड आहेत, जे रिक्षा चालतात त्यांना रिक्षा परिसरात स्टेशनच्या परिसरात गाड्या उभ्या करतात आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला जागा द्या। परंतु रिक्षा उभ्या राहिल्यामुळे जनतेची नाराजी आहे। आम्ही त्याच्यावर कारवाई करणार आणि जेणेकरून वाहतूक सुरळीत राहणार। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।